हॅलो, डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बाण हिअर. कोविडची लस जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये दिले गेले, अमेरिका, युरोप, ते mRNA बेस्ड वॅक्सिन्स होते. ते जे वॅक्सिन्स आहे mRNA वॅक्सिन्स आहे ते अपग्रेडेबल वॅक्सिन्स आहेत. म्हणून आपल्या देशात जी हर्ड इम्युनिटी ऑलरेडी आहे आणि आपली जी डायव्हर्सिटी आहे पॉप्युलेशनमध्ये, त्याच्यामध्ये वॅक्सिन्स जी आपण ऑलरेडी घेतलंय, आपल्याला जी ऑलरेडी हर्ड इम्युनिटी आहे, आपल्याला जी प्रोटेक्शन आहे, त्याला मला पर्सनली वाटतो की दॅट इज इनफ. हे जे वॅक्सिनेशन आपली ऑलरेडी झालेली आहे त्याच्यात जे 70 to 80% पॉप्युलेशननी वॅक्सिन घेतलाय, त्याच्यामुळे आपल्याला जी प्रोटेक्शन आहे आणि जे एक 30-40% भारतीय पॉप्युलेशनला कोविड होऊन गेलाय त्याची जी आपल्याला इम्युनिटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रोबॅबली लाईफ लॉंग कोविडच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन राहणार आणि आपल्याला परत ती जे वाईट दिवस आपण 2019, 20 आणि 21 मध्ये बघितले ते कधीच बघायची गरज नाही पडणार अनलेस समथिंग एल्स कम्स. थँक्यू व्हेरी मच.